तर मालेगावातील चिमुरडीला न्याय देण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ॲक्शन मोडवर आल्या। त्यांनी मालेगावात पीडित कुटुंबाची भेट घेतली। यावेळी आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्य महिला आयोगाच्या वतीने या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, याच्याशिवाय दुसरी शिक्षा नाही असं सुद्धा पत्रव्यवहारांनी केलेलं आहे। याच्यामध्ये ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालेल आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आमचा राज्य महिला आयोगाचा पाठपुरावा असेल। आपल्याकडे अजूनही लोकशाही ठेवली आहे जिवंत, आणि त्या लोकशाहीमध्ये कोर्टाच्या माध्यमातून फाशीची शिक्षा दिली जाते। आता फास्ट ट्रॅक आहे तो ट्रिपल फास्ट ट्रॅक करावा। जो त्यांनी कबूल केलंय पटापट केसेस लावून त्याला फाशीपर्यंत न्यावं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।